पाटील सुभाषराव मी हँग झालो हँग. मलाच कळना पुणे जिल्ह्यात कुठे उभं राहावं. झडपीच्या इलेक्शनला अहो इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, जुन्नर, हवेली, शिरूर ज्या तालुक्यात जाल तिथं म्हणतात लोक रामभाऊ तुम्ही आमच्या गटात उभं राहा. काय करू मी? करू काय? सुभाषराव सामाजिक कामच एवढे. तुम्ही एकच काम करा, आपल्या झडपी गटात उभा राहा. तिथंच आपलं उभा राहा आणि तिथंच निवडून या. दुसऱ्याच्या ढवळा करायला जाऊ नका. तिथं आम्ही दोघं बी ताकद लावू का अध्यक्ष? पाटील तिथं त्या लोकांनी तयारी केली ना, कशा दुसऱ्याच्या जाऊन उभा राहतात. सुभाषराव लोक का उभं राहा म्हणतात? त्याला काम बोलतंय काम. कुठल्या तालुक्यात जा रामभाऊनी काम केलेच. शाळा असो, दवाखाना असो, कुणाच्या आडीनडीला धावून जाणं असो रामभाऊनी केलं. आपल्या गटात केलंय का तुम्ही बाहेरचं सोडा रामभाऊ? सुभाषराव आपल्या गटातल्या गावागावात हळदी कुंकू कार्यक्रम, खेळ पैठणीचा, बैलगाडा शर्यत, क्रिकेटच्या स्पर्धा, कुस्तीच्या स्पर्धा, दहीहंडी उत्सव. सुभाषराव काय काय म्हणून मी नाही केलं. आणि तुम्ही हे जे काम केलं का नाही ह्याची जाणीव आपल्या भागातल्या लोकांना, बायापरांना, मतदारांना आहे. म्हणून तुम्ही आपल्याच भागात उभा राहा. सुभाषराव म्हणते ते बरोबर म्हणतात. सुभाषराव मला सांगा आता एवढं उपक्रम आपण 50-60 लाख रुपये नुसता खर्च केलाय. आता इलेक्शनला अजून खर्च होणार. उद्या पाण्यासारखा खर्च होत्या पण मला झडपीचं अध्यक्षपद खुणावतंय. अहो रामभाऊ पण तुम्ही गावात पण कामं केली पाहिजे. तेच बाहेरचं सांगताय तुम्ही. गावातलं काम रातचीच गोष्ट घ्या. गावात पाणी सुटलं, त्या खालच्या आळीची कौसाबाई तिची मोटर बिघडली होती. 1 इंचीची मोटर. म्हणजे रामभाऊ पाणीच आहे ना, डोंट वरी म्हणजे. तिला कशाला आलाय? हा म्हणजे तिकडे तुला तुकडा मिळाला म्हणून तिकडे बोर्ड भरायला आलाय आणि आम्हाला मग माझं नाव आहे म्हणते. असं काय अडचणीची काम अडचण एकच की खायला मिळाला तीच अडचण ना. तू तोड बंद ठेव, तुला बोलू नको. हा आता काय करायचं? 2 टाइम खायचं आणि रानातलं काम बघायचं. नाही सांगितलं हो का? तुला मी सांगतो या. बरं आता आपण किती नृत्यांगना आणल्या होत्या? हा आणि अजून सुद्धा शशी आपल्याला खर्च भरपूर करायचा आहे. होय ना? त्यांचे पैसे दिले का हो? कोणाचं? म्हणत ते पैसे राहिले आहे दिलं की छोट्या दिलं की तुला काय माहिती का एवढा खर्च करताय? पैसे कुठून आणताय तुम्ही? बघितलं का एवढं काय म्हणतोय? हा एवढा खर्च करताय, पैसा कुठून आणताय? आणि आम्हाला थोडा पैसा आहे आमच्याकडे. हा आता आपण कुठे बसलोय? रस्त्यावर. रस्त्यावर होय. ही उमरा कशात आहे? इमारती सण आहे काय? वाडा वाडा कोणाचा आहे? आपलाच आहे. आपलाच आहे? आपलाच वाडा की तुझा काय संबंध आहे? आमचा आहे. आमचा छोट्या कोणाचा आहे? यांचा आहे. हा. आमचा आजोबा सांगत होता ह्यात आमची बी वाट नव्हती. उगाच गोड बोलून बोलून सह्या घेतली त्यांनी. नाही का त्यांचा वाडा या नाही नाही त्याची चूक नाही. काय झालं माहिती का? ह्याचा आजोबा कंटिन्यू इथं चौकीदार म्हणून होता. गेटाला राखा त्याच्यामुळे म्हणत असेल. असू दे त्याच्यामुळे ना टेन्शन घेऊन अशी किती इस्टेट वय पडता वाडा पडका दिसतोय तुला. अरे माझ्या पूर्वजांचा 500 वर्षापूर्वीचा वाडा येऊ. अशी काय किंमत ह्याची? मागली तारांबळ झाली हेच वाड्याची मागली दगडी तुम्ही डबा म्हणून विकली. ए शशया थोबाड फोडील. कोणाला मग नगरी ऐकली? काय झालं माहिती का? सरकारी भावाला विनंती केली. त्या ताजमहाला भीत बांधायची होती आणि तिथं दगडी कमी पडली तर म्हणली कुठली दगडी चालतात? दगडच कुठे मिळणार? 500 वर्षापूर्वीचा वाडा संग्रामपूर्वी दगडात बांधलेला आहे. आणि विनंती केल्या भाव म्हणले ठीक आहे असा मी वापरत नाही. मागची जी बाजू एक माझी भिंतीची काढून दगडी द्या. त्या दगडी इकडे बघतोय बरं. टायली भरताना बघितली. टायली भारताला बघितली बरोबर आहे की? पण अशी टायली भरली. मला काय म्हणायचं आमिर, एवढा बघून मोठा खर्च केलाय. 50 लाखाकडे गेले खर्च. अरे 50 लाख काय? करोड रुपये जाऊ दे. 2 करोड जाऊ दे. येणार काय तू? बघ झडपीचं कशाला बघायचं? तुझंच बघायला डायरेक्ट झडपीला. नाही माझं कुठं तर वाडा आहे. आता आम्ही बोललो चुकीचं. अच्छा अरे गणाला गावात तरी वळखतात कारण झेडपीचं कुठं नाव काढत बसलाय? अरे बावळाट गावात. अरे मला देश विदेशात सुद्धा वळखतात. अलग लक्षात गावातच काय घेऊन बसला तू? बरं आहे की बैलगाडीचं काय करायचं लागा? बैलगाडीची आता नियोजन करा परत ऐन टाइमला परत आमच्या यायचं लक्षात घे. करा ना मग नियोजन. आज का तुम्ही कसा निकाली करते? बक्षीस किती बक्षीस? बक्षीस 2 लाख रुपये ठेव. 2 लाख 2 लाख 1 रुपया ओके ठेव. गेल्या वेळेस सरपंचाने ठेवले 2 लाख रुपये. आपलं 1 लाख रुपये वाढून पाहिजे. बरं ठेव 3 लाख रुपये. मी काय म्हणतो? मला काय? गाडी बिडी ठेवा. येडे काय? आणि लाव हा ते बी चालत. आता शक्यतो थारण बुलेट असलं ठेव त्यात. लावून द्या थारण एक बुलेट. तिकडे तिकडे यंत्रणा राबली पाहिजे बरं का? मग येडा काय? सुट्टी द्यायची नाही आता. हा माग पडायचं नाही अजिबात. परत असला चान्स परत येतो का नाही काय सांगावं? थोडं बी चान्स येईलच पण आल्याला सोडायचा नाही. हा आणि भाऊला म्हणा तुम्ही पण नको भाऊ. कमी तर आम्ही आहे की. अरे कसली यंत्रणा राबवता तुम्ही? यंत्रणा म्हणजे अरे शशा लय डोक्यात माझ्या नियोजन आहे. आज सांगा तुला सांगतो आज सांगाय भावच्या सोडून मी कुणाच्याच कधी पाया डोकं टाकावलं नाही. पण आता भाऊसाठी प्रत्येक माणसाच्या घरात जाणार आणि प्रत्येकाचं पाय धरणार. आमच्याच भाऊला मग तुम्ही आमच्याच भाऊला यार पडे तुम्ही 2 मिनिट माझा ऐका. तुम्हाला काय करते इलेक्शन मधलं? मला कळतं सगळं. मला आमच्या भागात मी सगळं यंत्रणा मीच फिरवतो एकटा. वन मॅन आर्मी देवा शपथ करून सांगतो फक्त माझ्याकडे हातात यंत्रणा द्या. असं म्हणतो. हा तुम्ही हाता पाया डोकं टाकणार आणि करणार नाही. बरोबर म्हणजे यंत्रणा तुझ्या हातात पाहिजे. चालतंय दिली. मी काय केलं तुम्हाला?